नाशिकमध्ये घरगुती गणपतींचं मोठ्या थाटामाटात आगमन होतंय। लाडक्या गणपतीला घरी आणण्यासाठी शहरातल्या गोल्फ मैदानावर नाशिककरांनी मोठी गर्दी केली। गणपतीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठाही सजल्यात। सार्वजनिक गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांची घाई दुपारनंतर सुरू होणार आहे। घरगुती बाप्पांना नेण्यासाठी मात्र पहाटेपासूनच लगबग सुरू आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। गणेशोत्सवाला नाशिकमध्ये मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झालेली आहे आणि सकाळपासूनच नाशिककर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला घरी घेऊन जाताना दिसत आहेत। कोणी आज सकाळी गणपती बाप्पा घेऊन गेलेले आहेत, तर कोणी 8 दिवस 15 दिवस आधीच गणपती बाप्पाचं बुकिंग केलेलं होतं। वाजत गाजत वाजंत्रीसह हे जे नाशिककर आहेत ते आपल्या बाप्पाला घरी घेऊन जाताना दिसत आहेत। आपण बघतोय लहान मुलं आहेत, वृद्ध आहेत, काही महिला आहेत, पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्वजण घराच्या बाहेर निघालेले आहेत आणि आपल्या बाप्पाला घरी घेऊन जाताना दिसत आहेत। काय सांगाल, ही गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही कधी बुक केलेली होती आणि आज काय वातावरण आहे घरचं? एकदम छान वातावरण आहे गणपतीचं। आम्ही 15 दिवसापूर्वी गणपतीची मूर्ती बुक केलेली आहे। गेला 16 वर्ष झाला आम्ही गणपतीची प्रतिष्ठापना करतो। आपण खरं तर वर्षभर या गणपती बाप्पाची वाट बघत असतो। कधी गणपती बाप्पा आपल्या घरी येईल असं आतुर झालेले असतात। काय सगळ्यांना गणपती बाप्पाची खूप आतुरतेने वाट पाहत होते। आज गणपती बाप्पा आम्ही घरी घेऊन चाललो आहोत आणि सगळ्यांना घरचे वातावरण सुखाचे, आनंदाचे आणि भरभराटीचे आणि सगळ्यांना गणपतीच्या आगमनामुळे आनंद झालेला आहे। लहान मुलं देखील आहेत। तू आता 10 दिवस गणपती बाप्पाची कशी सेवा करशील, काय सांगशील? गणपती बाप्पांची चांगली सेवा करेन। तुला बाप्पा का बरं आवडतो? तुला मला बाप्पा मला खूप आवडतो, कारण की ते सगळ्यांना सुखी ठेवतात म्हणून। या लहान मुलाच्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत। मला बाप्पा आवडतो कारण हा बाप्पा सर्वांना सुखी ठेवतो। अशाच बाप्पाची कृपा सर्वांवर राहावी, महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम व्हावा अशी मनोकामना देखील बळीराजा करताना दिसत होतोय। एकंदरीतच 10 उत्सवाला सुरुवात झालेली आहे, 10 दिवसांच्या उत्सवाला, आणि नाशिककर मोठ्या जल्लोषामध्ये भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये आपल्या बाप्पाला घरी घेऊन जात आहेत। पुढे जर्नलिस्ट प्रतीकसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।